सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं वसई विरार परिसरात भव्य महास्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पडलं। रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता वसई विरार महानगरपालिका आणि वसई तालुक्यातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, सरकारी कार्यालये, दवाखाने, पोलीस ठाणे, एसटी स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं। स्वच्छ भारत अभियानासाठी राज्यपाल नियुक्त स्वच्छता दूत तथा पद्मश्री सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडलं। यामध्ये 3840 स्त्री सदस्यांचा सहभाग होता। तसंच या प्रसंगी 34 टन सुका कचरा तसंच 5 टन ओला कचरा एकूण 39 टन कचरा संकलित करण्यात आला। मोठ्या प्रमाणावर संकलित कचरा वाहून नेण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनानं मोलाचं सहकार्य केलं। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला प्रतिष्ठाननं मोठं योगदान दिलंय। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या सर्व अनुयायांनी आज स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। दरवर्षी या दिनी ते जयंतीच्या निमित्त असे विविध उपक्रम वर्षभर राबवत असतात आणि त्यातलाच हा एक उपक्रम आहे। संस्था फार चांगलं काम करत असते। त्यांचे स्वयंसेवी सेवक आणि सर्वच नागरिकांना सहकार्य करून सहभागी करून असे विविध उपक्रम ते राबवत असतात। त्यातला हा एक उपक्रम आहे। आज स्वच्छतेची जगाला गरज आहे, कारण जगामध्ये सगळ्यात जास्ती भेडसावणारा हा प्रश्न आहे कचऱ्याचा, आणि कचरा हा आपणच करतो, नागरिकच करतात आणि स्वच्छता तो साफ करण्याचा प्रयत्न करत असतात। तर त्याची सुरुवात जर आपण आपल्यापासून केली, आपल्या घरापासून केली, तर निश्चित त्याचा फायदा होईल। अशा अभियानं राबवून शेवटी कुठेतरी मुलं देखील अनुकरण करायला सुरुवात करतात। पूर्वी बघितलं असेल आपल्या बिल्डिंगमध्ये जिन्यामध्ये थुकलेलं असायचं भरपूर, पण आता ते फार कमी 90% 90 ते 99% कमी झालेलं आहे। कारण शेवटी ही नवीन पिढी हे अनुकरण करायला सुरुवात करते आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे का तुम्ही जर असे धडे दिले तर निश्चित त्याच्यामध्ये लोक सहभागी होतात आणि कालांतराने नवी पिढी देखील त्याच्यात होते। इंदोरप्रमाणे आपलं शहर देखील स्वच्छ असावं ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्यासाठी महापालिका प्रयत्न करते। स्वच्छता असेल तर आरोग्य उत्तम राहतं, डासांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि रोगराईला देखील आळा बसतो। देशानं काय दिलं यापेक्षा आपण देशाला काय दिलंय या विचारानं प्रेरित होऊन प्रतिष्ठान सातत्यानं समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत आणि आदरणीय तीर्थरूप श्री पद्मश्री पुरस्कृत अप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज सकाळपासून 8 वाजल्यापासून संपूर्ण वसई विरार नालासोपारा या तिन्ही प्रमुख शहरामध्ये मुख्य रस्ते, बाजारपेठा या सर्व ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवली जाते। प्रतिष्ठानाच्या वतीने आजचं हे स्वच्छता मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। परिसर स्वच्छ, शहर स्वच्छ, राज्य स्वच्छ आणि देश स्वच्छ। देशात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच समाजोपयोगी कार्य करत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आजच्या दिवशी या परिसरातील आमच्या म्हणजे पूर्ण स्वयंकृतीने सगळ्यांनी स्वच्छ केला। एका तासाभरात आम्ही जे 6 महिन्यापासून प्रशासनाला विनंती करू साफ करा, तर तुम्ही सुरुवातीला कोपऱ्यापासून जेवढा माल्य होतं किंवा तण असेल वगैरे या गोष्टी एका तासात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छ केला परिसर। त्याबद्दल मी आमच्या प्राथमिक आरोग्य सोपाऱ्याच्या वतीने आमचं प्रतिष्ठान आणि सर्व सदस्यांचे आभार मानतो। या ठिकाणी बैठकीचा आणि घरामध्ये कौतुकास्पद उपक्रम हे सतत या नारायणाच्या बाबत होत असतात आणि या ठिकाणी लोकांमध्ये सर्व प्रकारची जनजागृती करण्याचं काम करत असते। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, वसई विरार।